मोह आणि दुसरा आहे शोक. काय आहे? पहिलं बोला काय? मोह आणि दुसरा आहे शोक. या दोन गोष्टी होत नाहीत जर भगवंताला केंद्रस्थानी ठेवून जर आपण एखादं कार्य केलं तर, असा याचा अर्थ आहे. तर या दोन गोष्टी आज आपल्याला शिकायच्या आहेत. आणि सुरुवातीला असं सांगितलेलं आहे या ठिकाणी की गुणात्मक दृष्ट्या भगवंताप्रमाणेच असणारे आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून पाहतो. याची चर्चा बऱ्याच वेळा आपल्याकडे झालेली आहे, तर तरी पण मी थोडंसं सुरुवातीला घेतो. जेव्हा बऱ्याच वेळेला असं एक विचार किंवा असा एक प्रचार समाजामध्ये आहे की आपण भगवंत आहोत का? तसं भगवंत बनण्याची वृत्ती सर्वांमध्येच आहे, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्येच आहे. कशी? भगवंत या शब्दाचा अर्थ आहे मालक. आपणही मालक बनण्याचा प्रयत्न करतो की नाही? प्रत्येक जण करत असतो. छोटा मालक, मोठा मालक, ही स्वामित्वाची भावना प्रत्येकाकडं आहे. म्हणजे प्रत्येक जीव जसा आईच्या गर्भातनं बाहेर आला असं नाही म्हणणार मी, तो आईच्या गर्भातच याच्यासाठी आलाय की मालक बनायचं. वरती होतो आपण, हा जो आत्मा आहे वरती होता, तिथंच इच्छा केली की मला मालक बनायचं आहे आणि मालक बनायचं आहे म्हणूनच आपला जन्म झालाय. इच्छा केली मी की मला मालक बनायचं आहे. भगवंत म्हटले, अरे बाळा, या जगामध्ये मालक एकच आहे. या जगामध्ये मी एकटाच मालक आहे. तुला मालक बनायचं आहे तर मग माझ्यासारखा मालक नाही बनू शकत. मग तुला मी डुप्लिकेट मालक बनवतो. डुप्लिकेट मालक बनवतो. चालेल का तुला? हो चालेल, हो चालेल चालेल. डुप्लिकेट पण बनवा बरं का मला. मग तुला डुप्लिकेट बनवा म्हणल्यानंतर मग आता सगळं डुप्लिकेटच देणार म्हटले भगवंत. बायको डुप्लिकेट, मुलं डुप्लिकेट, घर डुप्लिकेट, सगळ्या वस्तू डुप्लिकेट, खेळण्यातल्या वस्तू देणार म्हटले भगवंत. चालेल चालेल चालेल, त्यातही आनंद घेतो मी बरं का, द्या द्या द्या. बा ठीक आहे. तथास्तु. गेला, आईच्या गर्भामध्ये गेला, जन्म झाला इथे. आणि जन्म झाल्यानंतर या ठिकाणी एक भांड्याचा खेळण्याचा सेट दिलाय भगवंताने. त्याच्यामध्ये मग एक घर आहे आणि काही दोन मुलं आहेत, एक पत्नी आहे, एक पती आहे, आई वडील आहेत. आणि मग त्याच्यामध्ये हा खेळ चालू आहे. आणि मग त्याच्यामध्ये कशी भावना आहे? कोण आहे तुम्ही? मालक आहे. आणि बायको पण हाक मारते ना, ओ मालक. आजकाल नाहीत मारत, आजकाल नावाने हाक मारते. ते मालक बनायसाठी आला होता. आता कमीत कमी कोणी जरी नाही म्हटलं तर बायकोने तरी मालक म्हटलंच पाहिजे होतं की नाही? ते सुद्धा गेलं निघून. आता काय अवघड झालं सगळं. कोणीतरी मालक म्हणावं आपल्याला म्हणून खरं तर आपण प्रकट झालो होतो इथे या जगामध्ये. पण एक व्यक्ती सुद्धा मालक म्हणायला तयार नाही. आणि मग छोटा मालक, त्या घरापुरता मर्यादित मालक आहे आपण. आपल्याला बाहेर कुठं मालक म्हणतील का कोणी? जर घराचे जे लोक आहेत ते म्हणतील मालक आहेत, घराचे मालक आहेत. जर तुमचं व्यापारी दुकान असेल, तुमच्या हाताखाली काही कामगार असेल तर ते काय म्हणतील? आमचे मालक आहेत. तुम्ही बॉस असाल तिथले. एवढंच होऊ शकतं. मालक म्हणजे ते पूर्ण जगाचा मालक नाही होऊ शकत तुम्ही. जगाचा मालक तर भगवंत आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं की आपण भगवंत नाही बनवू शकत. आपण, म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्मा यावे आपण विठ्ठल व्हावे, असं भगवान तुकाराम महाराज म्हणलेच नाहीत कधी. अशाचा एखादा अभंग पण नाहीये. दास बनण्यासाठी सांगितलेलं आहे की आपण भगवंताचे दास बनवू शकतो. भगवंत नाही बनवू शकत, देव नाही बनवू शकत, असं स्पष्ट म्हणणं आहे. गुणात्मक दृष्ट्या भगवंताच्या समान आहे. भगवंत चोरी करतात, तो गुण कुठून आलाय? भगवंतापासून आलाय आपल्याकडे पण. आपण जर चोरी केली तर तो गुण पण भगवंतांकडूनच आलाय. आपण जर एखादी गोष्ट केली तर ती भगवंतांकडे आहे म्हणून आपल्याकडे आलेली आहे, मान्य आहे. पण आपण जे करतो ते एवढं योग्य नसतं, पण भगवंताने केलं की ते योग्य असतं. किंवा कधी कधी भगवंतच चोरी करतात, मग आम्ही चोरी केली चालत नाही का?
हो बरोबर आहे, तो चोरी करण्याचा गुण भगवंताकडनंच आलेला आहे तुमचा, पण तुम्ही चोरी केली तर तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल, तुम्हाला पोलीस कोठडी होईल, शिक्षा होईल, दंड भरावा लागेल. पण भगवंत जेव्हा चोरी करतात गोकुळामध्ये, त्या भगवंताची पूजा होते. माखनचोर भगवान की, त्या भगवंताची पूजा होते, त्याला माखनचोर म्हटलं जातं. म्हणून भगवंत बनू शकत नाही, जरी भगवंताचे गुण आपल्यामध्ये असले तरी सुद्धा आपण भगवंत बनू शकत नाही. आणि मग सर्वांनी हे जाणायला पाहिजे की प्रत्येक कार्य करत असताना मी मालक नाही, मी स्वामित्वाची भावना काढून टाकायची फक्त. आणि भावना कशी काढायची याच्यावर आजचं प्रवचन आहे. ही मालक बनायची जी इच्छा आहे किंवा मालक बनायची जी भावना आहे ना, हेच दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज ओरडून ओरडून सांगतात की तुम्ही पांडुरंगाचे दास बना तर सुखी व्हायचं असेल तर. सूक्ष्म रीतीने काम करते ही भावना. जसं बघा, इथे गाडी उभा केलेली आहे आता 4 चाकी पुढं, आणि त्या गाडीला येऊन दुसरी गाडी धडकली मागणं, किंवा एखादा लहान मुलगा आला त्याच्यावरती असं काहीतरी ओरबडलं, तुम्हाला काही त्रास होतो का? का नाही होते त्रास? त्रास का नाही होते? गाडी कोणाची आहे? लोकांची. जर गाडी लोकांची असेल तर मला त्रास नाही होत आहे, पण समजा ती गाडी जर माझीच गाडी असेल तर काय होईल? काय होईल? तिथं क्रॅश केला, इथं बी लगेच हृदयामध्ये लगेच इकडे धस होते. आणि ही जी भावना आहे, ती भावना कशी निर्माण झाली? त्या गाडीशी मी माझा संबंध जोडलाय. नीट लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. त्या गाडीशी मी संबंध जोडलेला आहे की गाडी माझी आहे, मी त्या गाडीचा मालक आहे, कागदपत्रावरती माझं नाव आहे, मी सगळं ते खरेदी केलेलं आहे एवढे पैसे देऊ. हो मान्य आहे, ठीक आहे. पण आता एकच काम करायचं आहे की ती स्वामित्वाची भावना, त्या मालक असण्याची भावना, त्यातनं मुक्त व्हायचं आहे. गाडी राहू द्या, गाडीला काय आम्ही म्हणत नाही, मंदिरात जमा करा म्हणत नाही, काही म्हणत नाही, विका म्हणत नाही. गाडी राहू द्या, गाडीबद्दल काही म्हणणं नाही. गाडीचं एक उदाहरण दिलं मी, अशी कोणतीही वस्तू तुमच्याकडे असू शकते. फक्त त्या मालकाची जी भावना आहे, मी मालक आहे, मी या गाडीचा मालक आहे, मी या वस्तूचा मालक आहे, ही भावना फक्त नष्ट करायची आहे. सुखच सुख आहे मंडळी. दुःख कशामुळे? की मी 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 ह्याला जन्म दिलाय, मला सांभाळत नाही, आलं दुःख. हा माझा नाहीच आहे म्हणायचं, मला माहित नाही कुठून आला. झालं. मालक होण्याच्या भावनेपासून जर मुक्त झाला तर सुख आहे. ही मालक बनण्याची भावनाच माणसाला या दुःखामध्ये ओरबडून नेत आहे, सगळे ओढून नेत आहे. म्हणून स्पष्टपणे आजच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मोहातनं शोक उत्पन्न होतो, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की या मालक होण्याच्या भावनेमधनं बाहेर पडायचं. आता समजा प्रत्येक गोष्ट मी आता उदाहरणाचं सांगतोय, थोडंसं समजेल आपल्याला. रस्त्यावर तुम्ही काय, इथं काय तुमच्या घराशेजारी कपडे वाळू घातलेले आहेत, आणि ते कपडे जर उडून गेले तर, आता वारं सुटलेलं आहे ना, कपडे उडून गेले तर आपल्याला शेजारीचे घर आहे, शेजारच्या घरामधले कपडे उडून गेले, तुम्हाला दुःख होतं का? पटकन बोला, दुःख होतं का तुम्हाला? नाही होत ना? मग मला सांगा, तुमचे कपडे उडून गेले तर काय होतं? बोंबा बोंब, धरा रे, पळा लवकर, तुला सांगितलं होतं का नाही हो, वारा सुटले काढून ठेव म्हणून. लगेच आपण, भावना कुठली आहे? बोला की. स्वामित्वाची भावना. मालक होण्याची जी भावना आहे ती लगेच बाहेर येते. आणि म्हणून एकच काम करायचं आहे, मालक होण्याची भावना त्यातनं बाहेर पडायचं आहे. हळूहळू हळू. लगेच होणार नाही हे काम, जरा अवघड काम नाही, फार मोठं काम आहे. घर आहे, घराचं नाव आहे, ते तुमच्या नावावरती आहे, परंतु त्या घराला जर काय झालं तर आम्हाला फार त्रास होतोय. बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणजे दुसऱ्याचं असेल तर त्रास होत नाही, पण स्वतःचं असेल तर त्रास होतोय, कारण तुम्ही त्याच्याशी संबंध स्थापित केलेला आहे, त्या वस्तूशी संबंध स्थापन केलेला आहे. आता हे झालं वस्तूचं.
शेजारच्या पोराच्या कानाखाली मारली एका माणसाने, त्रास होतो का तुम्हाला? नीट बोला. पण जर स्वतःच्या मुलाच्या कानाखाली जर कोणी विनाकारण मारली, त्रास होतो का? होतो का? कस काय होतो? संबंध जोडलेला आहे की मी याला जन्माला घातलेला आहे, मी हा माझा मुलगा आहे. आला का संबंध? जिथे संबंध आला तिथे अपेक्षा आल्या, आणि अपेक्षा आल्या की तिथं दुःख नक्की आलं. नीट लक्षात घ्या. जिथे संबंध आला तिथे काय आलं? अपेक्षा आल्या. अपेक्षा आल्या तिथं दुःख आलं. म्हणून भगवंत म्हणतायत किंवा संत मंडळी ओरडून सांगतायत की तुम्ही हे संबंधच जोडू नका. अमक्या अमक्याचा मी आहे, तमक्या तमक्याचा मी आहे, हा संबंध स्थापनच करू नका. संबंध स्थापन केला की दुःख यायला सुरू झालं. अपेक्षा आल्या, माझा मुलगा आहे ना, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझी बायको आहे ना, तिला मला जेवायला वाढलं पाहिजे, तिला असं केलं पाहिजे. माझा नवरा आहे ना, त्यांनी मला फिरायला नेलं पाहिजे. माझे हे शिक्षक आहेत ना, त्यांनी मला शिकवलं पाहिजे. माझा विद्यार्थी आहे ना, त्याने एवढं कार्य माझं ऐकलंच पाहिजे. समजलं का तुम्हाला? संबंध जिथे आला तिथे अपेक्षा आल्या, आणि अपेक्षा आल्या की 100% दुःख आहे मंडळी. म्हणून जर सुखाचा अनुभव करायचा असेल तर संबंध कमी करा. मित्र असतात बरेच आपले, जोपर्यंत मित्र आहेत, चांगले आहेत, तोपर्यंत ठीक आहे. आणि जर तो तुमच्या लग्नाला नाही आला, तुमच्या कामाला नाही धावून पडला, तर मग लगेच अपेक्षा होती ना की मी याच्या लग्नाला गेलो, त्यांनी माझ्या लग्नाला यायला पाहिजे होतं. नाही आला तर मग म्हणणार काय एवढं सांगून सुद्धा, काही काम नसताना सुद्धा निवांतच फिरतोय, पण लग्नाला नाही आला, माझ्या कामाला नाही आला. मग काय लगेच ठीक आहे, मग त्याच्या पण कामाला जायचं नाही आपण, त्याचं पण काहीतरी आहेच की पुढं. काय झालंय? संबंध आणि अपेक्षा, संबंध आणि अपेक्षा, संबंध आणि अपेक्षा, आणि यातनंच दुःख निर्माण होतं मंडळी. म्हणून संबंध जोडायचा कुणाशी? आता संबंध जोडण्याचा स्वभाव आमचा आहे. बऱ्याच लोकांना मैत्री करायला आवडतं, लगेच इन्व्हाइट करतात, लगेच फेसबुकला लगेच फ्रेंड बनवायचं, लगेच त्याचा नंबर घ्यायचा, त्याला मग त्याचं स्टेटस बघायचं, त्याला लाईक करायचं, भरपूर वाढवायचा, सगळा पसारा वाढवायचा. हा सगळा मग संबंध बनवण्याची वृत्ती तर आमच्याकडे आहेच. या वृत्तीला, या संबंध बनवण्याच्या वृत्तीला आम्हाला काय करायचंय? भगवंताशी संबंध जोडण्याचा मार्ग निवडायचा आहे. जर तुम्ही तो भगवंताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल माहिती का? ते बाकीचे संबंध जोडण्याची आवश्यकताच भासणार नाही. पहिली गोष्ट, हे तत्व आहे. या जगामध्ये जर सुखी राहायचं असेल आणि शेवट चांगला व्हायचा असेल तर हे तत्व भगवंताने सांगितलंय, तुम्ही माझ्याशी संबंध जोडा. तुम्हाला कुठला संबंध पाहिजे, तुम्हाला जे काय पाहिजे ते माझ्याशी जोडा. आणि म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, सखा, बंधू, चुलता, सर्व काही माझं भगवंतच आहेत, असा संबंध भगवंताशी जोडायला पाहिजे. पण दुर्दैव आमचं असं आहे की आम्ही इतके संबंध जोडून ठेवलेत, इतके संबंध जोडून ठेवलेले आहेत, विनाकारण आमच्याकडे इतके संबंध आहेत, आणि त्या संबंधांसाठी आम्ही इतका वेळ काढलेला, एवढा वेळ काढलेला आहे की आम्हाला भगवंतासाठी आम्ही आठवड्यातनं 1 तास 2 तास पण देऊ शकत नाही. चांगल्या कार्यासाठी आम्ही 1 तास 2 तास देऊ शकत नाही. इतके संबंध वाढवलेले आहेत आम्ही. पण 1-2 मिनिटं डोळे झाका आणि शांत विचार करा, खरंच या संबंधातनं काहीतरी उत्पन्न होतंय का? खरं सांगा. हे जन दिल्या घेतल्याच, नुसतं द्यायचं घ्यायचं, द्यायचं घ्यायचं, द्यायचं घ्यायचं, समजतंय का? यातनं काय उत्पन्न झालं का वाजपर्यंत? खरं सांग. एक उत्पन्न झालं, ईर्ष्या, निंदा, द्वेष, अहंकार, आणि शेवटी दुःख. हे सगळं उत्पन्न झालं. याच्याशी संबंध जोडला, त्याच्याशी संबंध जोडला, त्याच्याशी संबंध जोडला, त्याच्याशी संबंध जोडला. बरेच जण म्हणतात की आमचा फार लांबपर्यंत संबंध आहे. आमचा संबंध कुठेपर्यंत आहे? आमचा संबंध मुख्यमंत्र्यापर्यंत आहे. आमचा संबंध कुठे? पंतप्रधानापर्यंत आहे. एक वेळ त्यांच्याशी संबंध नाही प्रस्थापित झाला तरी चालेल, पण मनुष्य जन्म भेटल्यानंतर जर आपण भगवंताशी संबंध स्थापन नाही झाला आपला, तर मात्र फार मोठं नुकसान होईल. तो का म्हणे, लाभ होय तो व्यापार. जर भगवंतांचा हा व्यवसाय नाही केला मी, हरिनामाचा, सत्संगाचा, तर सगळ्यात मोठं नुकसान होईल आपलं. आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, मंत्र 7 मध्ये, की आपण काय करायला पाहिजे की भगवंताशी संबंध काय करायचंय तुम्हाला?
तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, तुम्ही काय करा, भगवंतांच्या नावाने बनवा, भगवंताला भोग दाखवायचा आहे आणि मग ग्रहण करायचं आहे, अशा हिशोबाने बनवा. काय झालं, ते स्वयंपाक पण भगवंताशी जोडला गेला. समजते का तुम्हाला? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार मोठी गोष्ट नाही सांगत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, गाडी कुठेतरी प्रवासाला जायचं आहे, भगवंतांचं नामस्मरण करा आणि भगवंताला प्रणाम करा आणि गाडी सुरू करा. भलेही माझं पोट भरायची कामं आहेत माझी, परंतु भगवंताच्या नावाने करा. आणि जो काही व्यवसाय करताय, जे काय करताय, तुमची काही मुलं बाळा आहेत, त्यांनाही भगवंताशी केंद्रित करा. सर्वांना परिवाराला केंद्रित करा भगवंताशी. सगळ्या गोष्टी भगवत सेवेसाठी करा. आणि अर्थातच तुम्ही जेव्हा काही कमाई करताय, तुम्ही 10 रुपये कमवताय, तर त्यातला 1 रुपया तरी कमीत कमी भगवत सेवेसाठी काढा. शेवटी 10 रुपये भगवंतानीच दिलेले आहेत ना, त्यातला 1 रुपया भगवत सेवेसाठी काढून ठेवायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण भगवतमय होऊ शकतो. तरी आजच्या श्लोकामध्ये सांगितलं तुम्ही संबंध स्थापन करायला शिकलं पाहिजे. म्हणूनच हे संबंध स्थापन करतो ना, कधी कधी आपण काय म्हणतो, थोडंसं दान द्या. बघा, बरेच जण असे आहेत की ज्यांना काही माहित नव्हतं, मग कधीतरी गेले, आमचे कोणीतरी भक्त गेले तिकडे, मग त्यांनी त्यांना म्हटले, हा प्रभूजी थोडं कार्यक्रम आहे, देता का, दान द्या थोडंसं. ते दान दिले, किती 100 रुपये दिले. मग ते दान दिल्यानंतर कार्यक्रमाला आला, संबंध स्थापन झाला. मग कार्यक्रमाला आला, परत यात्रेला आला, परत सत्संगला आला, भक्त बनला. असे बरेच जण पुढे बसलेले आहेत माझ्या. संबंध स्थापन झाला की नाही? दिल्यामुळे. कुणाला दिलं? भगवंताच्या सेवेसाठी. तर अशा प्रकारे आपण हळूहळू हळूहळू हे संबंध स्थापन करण्याचं कार्य शिकलं पाहिजे आणि हेच केलं पाहिजे. पण जनरली आपण काय करतोय की आपल्याला ते दिसत नाहीये. संबंध इतका स्थापन करायचा, इतका स्थापन करायचा की जिकडं बघल तिकडे भगवंताचं अस्तित्व दिसायला पाहिजे. सर्वत्र भगवंतांनी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे, या सृष्टीमध्ये मुंगीपासून हत्तीपर्यंत झाडामध्ये जेवढ्या 84 लाख योनी आहेत, या सर्वांकडे बघताना भगवत दृष्टी असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. नामदेव महाराजांची कथा आहे. इथे एवढं भिंत जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो की सर्वत्र भगवंताचं स्मरण, स्थावर जंगम ना देखे तार मूर्ती, सर्वत्र होय इष्टदेवे रसपूर्ती. सगळीकडे भगवंत दिसतात, सगळीकडे भगवंत दिसतात, कारण त्यांनी त्या भगवंताशी संबंध स्थापन केलेला आहे आणि म्हणून त्यांना सर्वत्र भगवंत दिसतात. कुत्र्यामध्ये भगवंताचं स्वरूप आहे. मी बऱ्याच वेळेला एक कथा सांगितली की चंद्रभागेच्या काठी भूतांचा प्रभाव आहे, असं त्यावेळेला काही लोकांचं म्हणणं होतं. आणि तुकाराम महाराज जे आहेत, नामदेव महाराज जे आहेत, तर नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये ही कथा येते की रात्रीच्या वेळी तर त्या ठिकाणी तिकडे जाऊ नका असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. नामदेव महाराजांचं असं म्हणणं होतं की भगवंताशिवाय, पंढरीनाथांशिवाय या जगामध्ये कोणतंच अस्तित्व नाही. सर्वत्र होय इष्टदेवे रसपूर्ती. त्यांना सर्वत्र भगवंताचंच दर्शन व्हायचं नामदेव महाराजांना. आणि मग रात्रीच्या वेळी ते चंद्रभागेच्या किनारी गेले आणि खरंच तिकडं भूतांचं अस्तित्व होतं. तर नामदेव महाराज त्यांना त्या भूताचं दर्शन होतं आणि नामदेव महाराज त्यांच्या पाया पडतात. आणि पाया पडल्यानंतर ते म्हणतात की हेच माझे पांडुरंग आहेत. आणि त्याच्यावर एक अभंग रचना करतात. ते भक्तमाल ग्रंथामध्ये येते, तेव्हा ते वर्णन करतात की एवढं लांबडं होतं भूत, आणि ते पांडुरंगाचं स्वरूप आहे, म्हणून ते त्यांना म्हणतात पंढरीनाथाचे झाले लंबकनाथ. काय झाले? लंबकनाथ हिंदीमध्ये. तर सुंदर असं त्याचे दोहा रचलेला त्याच्यावरती म्हणे हे पंढरीनाथ झाले लंबकनाथ. केवढे लांबडे आहेत म्हणे. आणि साक्षात पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं त्या ठिकाणी नामदेव महाराजांना. आणि दुसरी कथा आहे ते नामदेव महाराजांच्या आयुष्यामधली की जेव्हा नामदेव महाराज जेवायला बसले होते, तर त्यावेळेला एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने काय केलं, ती जी रोटी आहे, चपाती आहे, ती घेऊन चालला तो. तर जेव्हा ते घेऊन चालला त्यावेळेला त्याच्या पाठीमागं वाटी घेऊन लागले. त्या वाटीमध्ये तूप होतं आणि म्हणले, तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे पळायला लागले. म्हणले कोरडी रोटी कशी खाशील म्हणे, जाणार नाही, थोडं तूप तरी लावलं पाहिजे त्याला. ती वाटी घेऊन ते पळत होते. म्हणजे त्या कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंताचं स्वरूप त्यांनी पाहिलं.
आपण कुत्रा दिसला की पहिल्यांदा कसतर होते आपल्याला, लगेच आपण त्याला मारावं असं वाटतं आपल्याला. म्हणजे ही जी भावना आहे, ही भावना रुजायला पाहिजे मनामध्ये. प्रत्येक ठिकाणी भगवंताचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. हे स्वरूप स्थिती किंवा याला पुढे म्हटले नाही त्यांनी, या श्लोकाच्या शेवटी सांगितलं काय की आत्मभूत अवस्था किंवा ब्रह्मभूत अवस्था ही प्राप्त व्हायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे याचं, की प्रत्येकाला हळूहळू हळू भजन करून, नामस्मरण करून, या सत्संगाचा लाभ घेऊन हळूहळू हळूहळू ही भावना मनामध्ये येते की सर्वत्र भगवंताचं स्वरूप आहे. मग ते आई वडील असतील त्यात भगवंताचं स्वरूप पाहतो, मुलं असतील भगवंताचं स्वरूप पाहतो, सर्वत्र भगवंताचं दर्शन त्याला होतं. मग अशा पद्धतीनं काही जरी झालं त्याच्या जीवनामध्ये, उलट पालट काही जरी झालं, त्याला दुःख होत नाही. आलं लक्षात? एक मी तुम्हाला ही फॉर्म्युला सांगतो, एक तुम्हाला एक सूत्र आहे की कशा पद्धतीनं भगवंताशी संबंध स्थापन करायला पाहिजे आणि मग काहीच असं त्रास होणार नाही. जसं श्रील प्रभुपाद महाराज हे प्रयागमध्ये होते, तेव्हा त्याला इलाहाबाद म्हटलं जायचं, आणि त्यामध्ये त्यांची एक फॅक्टरी होती, गोळ्या औषधांची फॅक्टरी होती. तर त्या फॅक्टरीमध्ये आग लागली. आग लागल्यानंतर प्रभुपाद महाराज जे आहेत, तर प्रभुपाद महाराज थोडंही त्यांना दुःख झालं नाही की फॅक्टरीला आग लागली म्हणून. पूर्ण ते जळून, गोळ्या औषधाची फॅक्टरी होती, फार मोठी फॅक्टरी होती, प्रयाग फार्मसी म्हणून. ते सगळं जळून खाक झालं, पण प्रभुपाद महाराजांना थोडं सुद्धा दुःख झालं नाही किंवा काय हे जळालंय किंवा काय झालंय. आपल्याला किती त्रास होतो. मी उदाहरण यासाठी दिलं की ज्याने भगवंताशी संबंध स्थापन केलाय त्याला माहिती आहे की हे काहीच नाही, हे काहीच नाही, हे सगळं माझं कर्म असेल किंवा माझं नशीब असेल किंवा जे काही घडलं ते भगवंताची इच्छा असेल. तो व्यक्ती लगेच भगवंताच्या संबंधांवरती येतो. आणि म्हणून अशा अनेक उदाहरणं आहेत. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की भगवंताची योजना आहे हे मान्य करण्यासाठी फार भजन लागतं. लगेच काही होत नाही की भगवंताचं लगेच स्मरण होत नाही. आपण लगेच समजा तर काय कुठंतरी ठेच जरी लागली तर लगेच आई ग म्हणतो, आई ग, लगेच काय झालं की लगेच आई ग म्हणतो. हे भगवंता असं होत नाही लगेच. का होत नाही सांगावं? कोण सांगतं? त्या आईशी संबंध जोडलाय ना अनेक दिवसापासून, आई ग लगेच, बरोबर आहे का? इतका संबंध जोडलेला आहे की आपल्याला तात्काळ ते स्मरण होतं. तसं भगवंताशी इतका संबंध जोडायला पाहिजे की लगेच पांडुरंग हरी वासुदेव, लगेच असं व्हायला पाहिजे. आणि कधी दुःख आलं किंवा सुख आलं तरी सुद्धा, तर कधी कधी लहान मुलगा आहे, शाळेमध्ये शिकतोय आणि त्याचा परीक्षेचा निकाल लागलाय. परीक्षेचा निकाल घेऊन त्याला पहिल्यांदा कुठं जावंसं वाटतंय? हो, कुठं जावंसं वाटतंय? पहिल्यांदा असं वाटतं की आई वडिलांना नेऊन दाखवायला पाहिजे रिझल्ट आपण, बरोबर आहे का? आहेत मित्र आहेत, मान्य, मैत्रिणी आहेत, शिक्षक आहेत, समाजामधले शेजारचे लोक पण आहेत, पण आई वडिलांना नेऊन तो रिझल्ट दाखवल्यानंतर जो आनंद आहे ना तो वेगळा आहे. अर्थात तो चांगल्या मार्काने पास झाला असेल तर, बरोबर आहे का? तर तो दाखवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. तसं या समाजामध्ये सुद्धा भरपूर लोक आहेत, परिवार आहे, पाहुणे रावळे आहेत, परंतु त्या आई वडिलाला दाखवल्यानंतर आनंद का होतोय? कारण त्यांच्याशी घट्ट संबंध जोडलेला आहे. तसं कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये झाली की भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे, याचा मग त्याच्यावरून समजायचं की याचा भगवंताशी घट्ट संबंध जोडला गेला आहे, अन्यथा नाही. अलग लक्ष. आणि म्हणून संबंध स्थापन झालाय का, जसं आपल्या शास्त्रामध्ये पण आहे संबंध अभिधेय प्रयोजन, त्याच्यावर मी बोलणार नाही. तर पहिले संबंध स्थापन करावा लागतो. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, पहिल्यांदा ते जाणून घ्यावं लागतं मी कोण आहे, आणि त्यानंतर तत्वजिज्ञासा, माझा मी कोण आहे आणि भगवंत कोण आहे हे पहिल्यांदा जाणायचं. त्यानंतर त्या भगवंताशी माझा काय संबंध आहे हे दुसऱ्यांदा जाणायचं. आलं लक्षात? तर हे तत्वजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा हे दोन्ही करायचं असतं. आणि मग त्यानंतर प्रयोजन अभिधेय चालू होतं. मग काय करायचं? अच्छा तो भगवंत आहे का, ठीक आहे, काय करावं लागतंय? त्याला प्राप्त करायचं आहे का, ठीक आहे. काय प्रोसेस, काय प्रक्रिया, काय भक्ती करा. काय भक्तीमध्ये काय? नामस्मरण करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
सांगायचं होतं की भगवंतांना ही अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे आणि संबंध स्थापन करायला पाहिजे. हे सगळं जे काही चाललंय, आज प्रसाद घेतोय आपण, नामस्मरण करतोय, तीर्थयात्रा करतोय, एकादशी धरतोय, हे सगळं कशासाठी चाललंय? पहिले संबंध स्थापन व्हायला पाहिजे भगवंताशी. आणि एकदा संबंध स्थापन झाला ना, मग भगवंतच घालू देवाशीच भार. मग तुम्ही तुमचे राहत नाही. जसं आईच्या पदराखालचं जे मूल आहे त्याचं स्वतंत्र अस्तित्व काहीच नाहीये. त्याला उचलल्याशिवाय त्याला चालता येत नाही. त्याला उचलायचं, त्याला खाऊ घालायचं, ते सगळी जबाबदारी कोणाची आहे हो? मग लेकरू बनायला काय प्रॉब्लेम आहे? छोटं बनायला काय प्रॉब्लेम आहे? पण आम्हाला मोठं बनायचं आहे, आम्हाला फार मोठं बनायचं आहे. जेव्हा छोटं बनतोय त्यावेळेला सुख आहे. त्या आईच्या पदराखालीच्या मुलाला कसलीच चिंता नाही. इकडे कोरोना येऊ द्या, इकडं बॉम्ब पडू द्या, इकडं दुष्काळ पडू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. त्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी, त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याला झोपू घालायचं, त्याला कपडे धुवायचे, त्याचं सगळं अंग धुवायचं, त्याला तेल लावायचं, त्याला सगळं काही झोपवायचं, उठवायचं, सगळं फिरायला न्यायचं, दवाखान्यात न्यायचं, औषध पाजायचं, सगळी जबाबदारी त्या मातेची आहे, आईची आहे. फक्त एकच काम करायचं आहे, तिला आई म्हणायचं आहे आणि छोटं व्हायचंय. पण ते नको आहे आम्हाला तिला आई म्हणायचं नाही, आम्हाला मोठं व्हायचंय. आणि मग भगवंत म्हणजे तुम्हाला दुःख येईल. लहानपण देगा देवा, याचा अर्थ तोच आहे. मग भगवंताला आई कोण आहे आपली? माताचे कमला देवी पिता देवो जनार्दन. त्या भगवंताला जाणण्यासाठी मनुष्य जीवन आहे. तुम्ही त्याला जाणण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही या मोहामधून आणि शोकामधून बाहेर पडू शकता, या दुःखातून बाहेर पडू शकता. हा संबंध म्हणून कधी कधी विचारला पाहिजे की संबंध काय झालाय का प्रस्थापित? मी एकदा सांगितलं होतं, आमचे प्रभूजी होते आणि जसं पहिले पाण्यामध्ये रॉड टाकलेला, असं पाणी गरम होण्यासाठी. थंडीचे दिवस होते, अचानकपणे शॉक लागला. असं उडून पडले तोंडातनं एकदम भगवंताचं नाव आलं, गौरांगा असं नाव आलं. एकदम झटका बसला, गौरांगा असं नाव आलं. एकदम असं पिकले, चांगलं भाजलंय, चांगलं मडकं चांगलं भाजलंय, पक्क झाले, पक्क. ही टेस्ट होती. अयो असं जर आलं तर मग काय होणार आहे? असं होऊ शकतंय, अजून कच्चा आहे. बऱ्याच जणांची अशी अवस्था आहे, नाही असं नाही. म्हणून मला एक गोष्ट सांगायची होती की जो मोह आणि शोक आहे हा नष्ट होऊ शकतो भगवंताच्या कृपेने. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुम्ही त्या भगवंताला का जाणत नाहीये? आणि अनेक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत की भगवंताला कसं जाणायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. भगवंत कोण आहे? बऱ्याच वेळा चर्चा झाली, त्यामुळे मी करत नाही. ब्रह्मेती परमात्मेती भगवानीती. ब्रह्म कोण, परमात्मा कोण, भगवान कोण, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आणि म्हणून या भगवंताची भक्ती, भगवंताला जाणायचं, कारण पूर्ण मोहच आहे संसारामध्ये. जे आपण करतोय ते सगळं मोहामध्येच आहे. मोह म्हणजे काय? थोडीशी आसक्ती असते. जसं लहान मुलाला मोह आवरत नाही, त्याला थंडीचे दिवस आहे, आजारी आहे, सर्दी झाली, पण यात्रेत गेला तर तो गॅरी मिळतो इकडं, असं बर्फ मिळतो आणि बाबा घ्यागी हळूच पैसे घेऊन इतका तो त्याला आसक्त होतो की तो पुन्हा खातो. आजारी आहे तरीच तो बर्फाचा गोळा खातोय. हा काय झाला बोला? तो मोह उत्पन्न झाला त्या बर्फाच्या गोळ्याबरोबर. परिणाम सुद्धा माहिती आहे मला की हे खाल्ल्यानंतर अजून सर्दी वाढू शकते, पण मोह आवरत नाही. आणि मग या मोहामधनच शोक निर्माण होतो, दुःख निर्माण होतं. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याच्या मागचा सुद्धा अर्थ तोच आहे की मोह आवरायला शिकलं पाहिजे. मग तो मोह कोणाप्रती असू शकतो? माझ्या परिवाराप्रती असू शकतो. मुलांप्रती जरी मोह झाला तरी दुःखाचं कारणीभूत होईल, तुम्हाला दुःख येईल संसारामध्ये. जर तुम्ही घराप्रती मोहित झाला तर तेही दुःखाचं कारणीभूत होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाप्रती मोहित झाला तरी पण ते तुमच्या दुःखाचं कारणीभूत होईल. तुमच्या कुठल्याही क्षेत्राशी तुम्ही मोहित झाला तर तुम्हाला 100% दुःख भोगावं लागेल. चित्रकेतू राजाची कथा सर्वांना माहिती आहे. मूल नव्हतं त्यांना, भागवतामध्ये हे प्रकरण येतं. मग मूल नाही म्हटल्यानंतर म्हटले मला मूल नाहीये, त्यांना फार दुःख होतं. अनेक लग्न झाली होती त्यांची, पण एकाही बायकोपासून मूल झालं नाही. म्हणून त्याने काय केलं, एकदा नारद मुनी तिकडे आले होते फिरत
म्हणले थोडंसं अशी काहीतरी कृपा करा, म्हटले आम्हाला एखादा पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे, काही आशीर्वाद द्या. नारदानी आशीर्वाद म्हणले तुझ्या नशिबात म्हणले मुलगाच नाही म्हटले. मुलगा नाही म्हटले नशिबामध्ये, पण तू मागतोय आता तर म्हणले अवघड होईल म्हटले. हा मोह तू आवरला पाहिजे म्हटले. मुलगा पाहिजे, हा मोह आवरला पाहिजे. नाही म्हणले मला मुलगा पाहिजेच म्हटले. आता मला एवढी लग्न केले मी, पण मी राज्य सांभाळायला कोणतरी पाहिजे, मी एवढा मोठा राजा आहे. बघ म्हणले विचार कर. नाही म्हणले पाहिजेच. तिकडे नारदांनी सांगितलं मुलगा तर तुला होईल म्हटले, तो तुझ्या आनंदाचं कारण होईल म्हटले सुरुवातीला, कारण मुलगा झाल्यानंतर आनंद होतोच. तर तोच मुलगा तुझ्या दुःखाचं पण कारण होईल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अगदी असंच झालं. त्या राजाला बऱ्याच दिवस मुलगा नव्हता, आणि मग नारदांच्या कृपेनं त्याच्या एका पत्नीला मुलगा झाला. सुंदर असा मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर त्या ठिकाणी इतका आनंद झाला, इतका आनंद झाला त्या राजाला. त्याने त्या मुलाचं नाव ठेवलं हर्षशोक. काय नाव ठेवलं? हर्षशोक. त्या मुलाचं नाव ठेवलं हर्षशोक. आणि मग बरेच दिवस गेले. आता राज्यामध्ये इतका आनंद झाला की लहान मुलगा म्हणल्यानंतर घरात तुम्हाला कळतेच काय ते. आणि इतका आनंद झाला की त्या ठिकाणी बाकीचे जे लोक होते, ज्या बाकीच्या बायका होत्या त्या राजाच्या, त्यांना मात्र हे सुख पचेना. आम्हाला नाही तर हिला कशाला. आणि एवढा आनंद, आणि मग हिचा मुलगा राजा बनला तर आम्हाला काय फायदा, आम्ही तर दासीच बनणार. म्हणून या सर्व स्त्रियांनी मिळून एके दिवशी त्या मुलाला मारून टाकलं. छोट्याशा मुलाला मारून टाकलं. काय झालं? शोक. काय झालं? शोक. म्हणजे याच्यावरून हे पाहायला भेटलं की हर्ष शोक. काय? हर्ष शोक. पहिल्यांदा आनंद झाला आणि नंतर दुःख झालं. मुलगा तोच आहे, पण त्या एका मुलामुळे दोन्ही गोष्टी अनुभवायला भेटल्या. सुरुवातीला आनंद, मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला, तर गावाला पेढे वाटले बापाने. त्याच मुलाने वाटून देत नाही संपत्ती म्हणून बापाच्या डोक्यात कोरडा घातला. मी काय सांगितलं हे सत्य आहे का हो? 100% सत्य. सर्वत्र असं होतं असं मला म्हणायचं नाही, पण त्या बापाला किती आनंद होतो. बरेच जण बाप आहे इकडे, जेव्हा तुम्हाला मूल झालं तेव्हा किती आनंद झाला खरं सांग. मुलगा असो किंवा मुलगी असो. आणि ज्यांचं वय झाले आता त्यांना नाही विचारणार आता. त्यांची जी मुलं आहेत किंवा मुली आहेत, त्यांना विचारा तुम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या त्या पूर्ण झाल्या का त्या मुलांपासून किंवा मुलीपासून? पहिल्यांदा इतका आनंद होतोय, मुलगा झाला साऱ्या गावाला बापाने पेढे वाटले. परंतु आता तोच व्यक्ती तुमच्या दुःखाला जर कारणीभूत ठरत असेल, आणि असं होतंय बऱ्याच ठिकाणी, म्हणून हा मोह आवरता घेतला पाहिजे. तुम्हाला मोहितच व्हायचं आहे तर त्या मदनाच्या पुतळ्यावर मोहित व्हा, मदन मोहनावरती मोहित व्हा. तुम्हाला जास्तच मोहित व्हायचं आहे तर, आणि तिथं मोहित झाला तर काहीच समस्या नाहीये. पण इथं संसारिक गोष्टीवरती ह्याच्यावरती मोहित झालो मी, कोणी बाईक स्त्रियावर, कोणी पुरुषावर, कोणी संपत्तीवरती, कोणी गाडीवरती मोहित होतोय. पण इतकं मोहित होतोय की जेवढं काही दुःख आमच्या संसारामध्ये येते किंवा मानसिक त्रास होतोय, जो काही त्रास होतोय आम्हाला, हे केवळ या मोहाचाच परिणाम आहे. आणि या मोहातनं बाहेर पडायचं असेल तर भगवत भक्तीशिवाय पर्याय नाही. तुम्ही सत्संगामध्ये बसा आठवड्यातनं 2 तास, कमीत कमी 1 आठवडा तरी त्या मोहापासून बाहेर राहायचं. कान उघडणे होईल तुमची. नाही हे बरोबर नाही, एवढं जास्त आसक्त होणं योग्य नाही, एवढं तरी सारखं कानावर पडून लक्षात येईल तुमच्या. आणि मग त्या मोहातनं बाहेर पडण्याचा एकच उपाय आहे, तुम्ही जबरदस्त भजन करा भगवंतांचं, रात्रंदिवस भजन करा. बऱ्याच वेळेला बघतो आपण, जेव्हा तुम्ही हरे कृष्ण मंत्राचा जप चालू करता, जे साधक गंभीर आहेत आणि मी सांगितलेलं ऐकतायत, जे हरे कृष्ण मंत्राचा जप करतायत गंभीरतेनं, त्यांना हळूहळू त्यांना अनुभव येतोय बघा, नकोसं वाटतंय त्या गोष्टी. तो मोह कमी होत जातोय. ही ताकद आहे या भजनामधली, आणि हेच मला करायचं आहे.
म्हणजे जीवनाचा उद्देशच तो आहे की हा मोह कमी करायचा आहे, वाढवायचा नाही हा मोह. आता पुन्हा ते दुःख वाढतच जात आणि याचा काही फायदा नाही, नीट लक्षात घ्या. पण ते कळत नाही, लक्षात येत नाही आम्हाला. तर त्यामुळे या मोहातनं कसं बाहेर पडायचं याची अजून एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे, थांबणार आहे. तर ही कथा मला वाटतं मी गेल्या वर्षी सांगितली होती, पण 100% मला गॅरंटी की तुम्हाला आठवत नाही, म्हणून मी पुन्हा सांगणार आहे. एक आई होती, तिचं नाव होतं मदालसा. हा शब्द कुणाकुणाला आठवते तेवढे हात वर करा बरं. धन्यवाद माझा मान राखल्याबद्दल. मदालसा, पुढचं नाही हो काय आठवत, तेवढंच आठवतंय. ठीक आहे, पुढचं सांगतो की. तर ही जी मदालसा आहे, एक राणी होती. राणी, तिचं लग्न झालं. मोठा राजकुमार, राजा, फार मोठं राज्य होतं यांचं. सत्य घटना सांगतो मी तुम्हाला, मी काय बनवलेली घटना सांगत नाही. आणि या मदालसा जी आहे, या मदालसाचं लग्न झाल्यानंतर गर्भधारण झाला तिला. आणि जेव्हा गर्भधारण झाला त्यावेळेला पहिला मुलगा झाला त्याला. तिने संकल्प केला होता लग्नामध्ये, लग्न होतानाच संकल्प केला होता. काय संकल्प केला होता की जे काही मुलं मला गर्भामध्ये प्राप्त होतील त्या सर्व मुलांना मी भगवंताचा भक्त बनवणार आणि या संसारातून बाहेर काढणार, भगवंतांकडे पाठवणार त्यांना. असं लग्नातच संकल्प केला होता तिने. आणि मगच लग्न केलं. संकल्प करायला पाहिजेत लग्नामध्ये असे काहीतरी. तर आपल्याला कुठले संकल्प करताय म्हणावं, लग्न एकतर जुळलं झाली ती आणि तुम्ही अशा अटी घाला संकल्प करा, बरोबर नाही. इतर बाहेर नवरे मिळणं झाले तिकडे, एकतर कशी तरी गाडी घालतात माणसं. मदालसाने संकल्प केला की म्हणले लग्न झाल्यानंतर मला जी मुलं होतील त्या मुलावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार राहील. मी त्यांना संस्कार करणार, मी त्यांना भक्ती शिकवणार, मला काही बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवलं. जसं त्या गंगेने प्रार्थना केली होती महाभारतामध्ये, शंतनू राजाकडे मागणी केली होती. ते मदालसा जी आहे, त्या मदालसानी असं सांगितल्यानंतर ते म्हटले ठीक आहे. म्हटले त्याला म्हटलं एवढं काय नसेल. पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं विक्रांत. काय नाव ठेवलं? विक्रांत नाव ठेवलं. आणि विक्रांत नाव ठेवल्यानंतर त्या पहिल्या मुलाला तिने सुरू केलं. बघा, ते जेव्हा गायन करायची तर रात्री झोपवायची, झोपवताना अंगाई गीत गायची. अंगाई गीत येते का तुम्हाला? किती माताजींना अंगाई गीत येते? खरं प्रामाणिकपणे हात वर करा. मोबाईल मध्ये आहे बघा अंगाई गीत. हेच दुर्दैव आहे आमचं. हे सुख याच्यामध्येच आहे. आपण म्हणते असं का होते, असं का होते, ते नंतर सांगतो तुम्हाला पुढे. आता ते अंगाई गीत गायची. आणि अंगाई गीत गात असताना त्यामध्ये काय वर्णन करायची माहितीये का? काय वर्णन करायची मदालसा? म्हणायची की हे जीवन जे आहे हे भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे. तू शरीर नाही, तू आत्मा आहेस. तुला भगवंताचं भजन केलं पाहिजे. हे सगळं मोहमाया आहे. तर लहान पोराला काय कळते हो? पाळण्यातल्या मुलाला काय कळते? पण ती त्या अंगाई गीतामध्ये भगवद्गीता आणि भागवताचं तत्वज्ञान गीताच्या रूपाने म्हणायची. म्हणजे तिला ज्ञान होतं आधी, त्या आईला ज्ञान होतं की तिला गीता भागवत माहित होतं. आणि त्या मुलाला लहानपणापासून इतकं सुंदर विवेचन आहे याच्यामध्ये की काय काय तिनं सांगितलं त्या लहान मुलाला. आणि मुलगा थोडासा कळायला लागला, त्या मुलाला, राजाचा मुलगा आहे, त्या मुलाला तिने जंगलामध्ये पाठवलं, साधूंच्या आश्रमामध्ये पाठवलं. आणि साधूंच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ती मुलगा वाढायला लागला तिकडं. आणि अर्थातच तिकडं राहायला त्याचा आणि वडिलांचा काहीच संबंध येऊ दिला नाही मदालसाने. आणि तो तिकडच मोठा झाला, साधू झाला, मोठा ब्रह्मज्ञानी झाला. त्याचं नाव काय?
विक्रांत विक्रांत महाराज की जय. मोठा महाराज झाला तो. राजाला वाईट वाटलं. दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली हिला आणि दुसऱ्यांदा पण मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं सुबाहू. काय नाव ठेवलं? सुबाहू नाव ठेवलं. सुबाहू हा मुलगा झाल्यानंतर पुन्हा तीच अंगाई गीत, तेच रिपीटेड सॉंग सगळे अंगाई गीत. ते मुलाला सांगायचे शरीर नाही तू आत्मा आहेस आणि तुला भगवंताचं भजन करायचं आहे, मायेमध्ये अडकू नको, लवकर निघितनं, हे चांगलं नाही, संसार बेकार आहे, असं तसं त्या गाण्यामधून सांगायचे. आणि असं त्या सुबाहूला सांगितलं आणि सुबाहूनी त्या ठिकाणी ते ऐकून त्याही मुलाला तिने जंगलामध्ये पाठवलं. मदालसा तोही साधूंच्या आश्रमामध्ये गेला, भावाकडे गेला, त्याला प्रेरणा मिळाली, तोही भावासारखा मोठा ब्रह्मज्ञानी झाला, मोठा महाराज झाला सुबाहू. आता मात्र राजा वैतागला. तिसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर तिसऱ्यांदा पण मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं शत्रुमर्दन. काय नाव ठेवलं? त्याला सुद्धा तेच कॅसेट परत, तू शरीर नाही तू आत्मा आहेस आणि तुला भगवंताची भक्ती केली पाहिजे, या संसारातून मुक्त झालं पाहिजे, या मोहमायेमध्ये अडकू नकोस. तिसरा मुलगा सुद्धा साधूंच्या आश्रमामध्ये जंगलात पाठवला. तो सुद्धा महान भक्त झाला, मोठा संत झाला. 3 मुलं संत झाले. तिला आनंद झाला. म्हणले तिनं टार्गेटच ठेवलं होतं, लग्न करतानाच टार्गेट ठेवलं होतं, माझ्या प्रत्येक मुलाला मी या संसारातनं मुक्त करेल, असं टार्गेट ठेवलं होतं. 3 मुलं साधू झाले. मग 4थ्यांदा गर्भवती राहिली आणि 4थ्यांदा गर्भधारणा झाल्यानंतर 4थ्यांदा पण मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं अलर्क. काय नाव ठेवलं? अलर्क. क्लर्क नाही, अलर्क. तर अलर्क नाव ठेवल्यानंतर हा 4था मुलगा, राजा मात्र इतका भडकलेला आहे आता, तुला संकल्प केला खड्ड्यात म्हणले, आणि इकडे पोरग माझं इकडं. बढिया आली संकल्प करणारी, तिन्ही पोरं महाराज बनवून ठेवले. इतर एवढं मोठं राज्य आहे माझं, याला वारस नव्हू का म्हणले. दोघांचं भांडण झालं, नवरा बायकोस. आणि भांडण झाल्यानंतर ते म्हणले हा मुलगा मात्र मी देणार नाही म्हणले तुला. मग त्यावेळेला ते म्हटले माझा संकल्प आहे, मी लग्नाचा संकल्प केलेला आहे, काय की मुलांवर माझा अधिकार राहील आणि मी संस्कार करणार त्यांना. ती अक्षरशः हिनं बापाची सावली सुद्धा पडू दिली नाही त्या मुलांवरती. आणि शेजारी पाजारी मित्र मंडळी बाहेरचं कसलंच वातावरण त्या मुलांना माहित नव्हतं. एकदम तिने मुलं लहान असतानाच थोडंफार कळायला लागले की लगेच साधूंच्या आश्रमामध्ये जंगलात पाठवायचे, गुरुकुलामध्ये. त्या मुलांना कसलंच काही बाहेरचं नाद नाही, काहीच नाही, एकदम धुतल्या तांदळासारखे. आणि मग 4था मुलगा जेव्हा झाला, त्या अलर्कला या ठिकाणी त्यांनी जंगलामध्ये पाठवायचं ठरवलं. राजा म्हटला हे शक्य नाही, दोघांचं भांडण झालं. ती म्हणली माझा संकल्प आहे, म्हटले मी याला भक्त बनवूनच सोडणार म्हणले, कारण मी ह्याला जन्म दिलेला आहे म्हणले, कारण मी संकल्प घेतला जेवढी मुलं मला होतील त्या सर्वांना मी भक्त बनवणार. आणि मग काय झालं, राजा म्हटला ते नंतर बनव म्हणला, तू निघित ना आता. मग त्या मदालसाला त्यांनी पाठवलं. त्या मुलाला ठेवून घेतलं त्याने, आलं, छोटासा मुलगा होता. ही जंगलामध्ये गेली, जंगलामध्ये त्या साधूंच्या आश्रमामध्ये गेली. नीट ऐका, फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी. त्या साधूंच्या आश्रमामध्ये गेली, तिथं 3 मुलं होती, मोठी झाली होती, संत झाली होती, फार मोठे संत झाले होते ती गई. पण तिचं मन काय तिकडे लागत नव्हतं. तिने संकल्प केला होता माझा 4था मुलगा संसारात अडकला, 4था मुलगा मायेत अडकला, 4था मुलगा माझा मोहामध्ये अडकलाय, याचं दुःख त्या आईला नेहमी राहायचं. अशी आई असायला पाहिजे, असा बाप असायला पाहिजे. आणि मग इतकं दुःख व्हायचं त्या मदालसाला. ती मदालसा जी आहे दिवस रात्र त्या मुलाचाच विचार करायची. आणि मग एकदा हे आपलं दुःख तिनं आपल्या मुलाला बोलून दाखवलं, मोठ्या सुबाहूला बोलून दाखवलं. म्हणले तुम्ही 3 तरी भक्त बनणार आहे, पण एक मुलगा माझा संसारात अडकलाय म्हणे, त्याला तेवढं बाहेर काढायचं आहे म्हणे, आणि तुम्ही मला मदत करा. म्हणजे काय करू, काही पण करा म्हणे, त्याला समजावून सांगा, जावा आणि तुम्ही या म्हणे. मग या ठिकाणी तो सुबाहू गेला
त्या राज्यामध्ये गेला आणि एक प्रवचन दिलं. काय नाही म्हणे, संसारामध्ये सगळं मोहमाया भ्रम आहे म्हटले. तू काय एवढं मोठं राज्य घेऊन बसतायस म्हणजे, मोठा राजा झाला होता आता. वडिलांनी सगळं राज्य त्याला दिलं होतं. सोड म्हणले सगळं सिंहासन वगैरे, म्हणले चल म्हणले माझ्या बरोबर जंगलात. तो म्हणला मी पण ब्रह्मज्ञानी आहे म्हणला, तो राजा राजकुमार. माझी आई म्हणला महान भक्त आहे म्हणला, ब्रह्मज्ञानी आहे. माझे 3 भाऊ संत झालेत म्हणे महान, आणि तू काय मला सांगायला लागलाय म्हणला. हे मी क्षत्रिय आहे म्हणे, माझं राज्य करतोय म्हणे. भगवद्गीता वाचली नाही का म्हणले. मग त्यांनी सांगितल्यानंतर म्हणले हा काय ऐकत नाही म्हणले. ऐकत नाही म्हणल्यानंतर आईनं तर सांगितलं तर कसं पण करून ह्याला जंगलात घेऊन यायचं. मग त्या वेळेला त्यांनी काय केलं, दुसरा एक मुद्दा टाकला त्यांनी. ते म्हणले अरे तो तुझ्या संताचं नाव घेतोय ना, तो संत मीच आहे म्हणे, तुझा भाऊच आहे म्हणे मी, आणि मी मोठा आहे म्हणले तुझ्यापेक्षा, संपत्तीवर अधिकार मोठ्याचा आहे म्हणे, हे राज्य माझं आहे, तू निघ म्हणले आता जंगलात. तो पण हुशार होता राजकुमार. तो म्हणला स्वतःला संन्यासी समजतो, वैरागी समजतो. आता ज्या दिवशी तू संन्यास घेतला त्या दिवशी तुझा अधिकार संपला म्हणे बापाच्या प्रॉपर्टीवरचा. तुला जे काय अधिकार सांगाय तो गुरुच्या प्रॉपर्टीवर सांग म्हणे तिकडं. मी पण ज्ञान घेतलेलं आहे म्हणे, तू निघ म्हणले पहिल्यांदा. मग आता मात्र हा निघाला, याला काहीच पर्याय नाही. परत जंगलामध्ये गेला. आईला म्हटलं असं असं झालंय. आई म्हटली ठीक आहे. मामाला फोन केला. मग मामाला फोन केल्यानंतर मग मामाला म्हटले काय करायचं. मामा कोण होता त्यांचा, काशी नरेश, काशीचा राजा होता. त्या काशी नरेशला फोन केला. म्हटले हे भाचा काय ऐकत नाही, याला जंगलात आणायचं आहे, याला साधू बनवायचं आहे. ते म्हटले ठीक आहे. माहीत न होता आक्रमण केलं अचानकपणे, आणि त्याचं सगळं राज्य हिसकावून घेतलं. आणि मग त्या वेळेला याला बंदी बनवण्यात आलं या राजकुमाराला. त्याचं नाव काय त्या राजकुमाराचं, अलर्क. त्याला बंदी बनवलं, आणि बंदी बनवल्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणले 1 मिनिट म्हणले मला थोडा वेळ द्या म्हटले. का वेळ द्या, जेव्हा माझी आई मला टाकून जंगलामध्ये गेली होती त्यावेळेला माझ्या आईने एक गोष्ट मला सांगितली होती, एक अंगठी मला दिली होती, एक अंगठी दिली होती. त्या अंगठीमध्ये एक रेशमी वस्त्र, त्या रेशमी वस्त्रावरती तिनं काहीतरी लिहिलं होतं, आणि ती अंगठी मला तिनं दिली. म्हणे जेव्हा जेव्हा तुला संकट येईल त्यावेळेला ही अंगठी उघडून बघ म्हणे, तुला काहीतरी चांगलं समाधान मिळेल म्हणे. आपल्याला त्याला ते आठवलं आईचे शब्द, आणि त्याने ती अंगठी घेतली. म्हणले 2 मिनिटं मला द्या म्हटले फक्त. अंगठी घेतली, अंगठी उघडली. त्या अंगठीमध्ये लिहिलं होतं, 2 वाक्य लिहिली होती. नीट ऐका, ते सगळे ज्याला कळाली त्याचं कल्याण आहे. हे 2 वाक्य अशी होती की पहिलं जे वाक्य होतं असं लिहिलं होतं, तुला जर परम सुख पाहिजे असेल, तुला जर खरं सुखी व्हायचं असेल तर या संसाराशी संग करू नकोस, संतांशी संग कर, संत संग कर, सत्संग कर. पहिलं वाक्य लिहिलं होतं. खरं सुख पाहिजे असेल तर हे सांसारिक लोकांशी जास्त संपर्क ठेवू नकोस असं लिहिलं होतं. आणि दुसरं वाक्य लिहिलं होतं त्याच्यामध्ये की तुझ्या मनामध्ये ज्या कामना आहेत, इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा भगवत इच्छेकडे वळव. जीवनामध्ये तुझ्या जीवनाचं टार्गेट, तुझ्या जीवनाचं एकच लक्ष आहे भगवंताची प्राप्ती. एवढीच इच्छा मनामध्ये ठेव, बाकीच्या इच्छा मनामध्ये ठेवू नकोस म्हणे. 2 वाक्य लिहिली होती, आणि हे सगळ्या पूर्ण मनुष्य जीवनाचं सार्थक करणारं वाक्य आहे असं लिहिलं होतं. त्याने ते वाचलं. पहिलं वाक्य सांगा. तुला जर परम सुख पाहिजे असेल तर तू बाकीच्या लोकांचा संग करू नको, संतांचा संग कर. दुसरं वाक्य बोला. तुला इतर कोणत्याही कामना ठेवू नको, इच्छा ठेवू नको, केवळ या जीवनामध्ये भगवत प्राप्तीचीच इच्छा ठेव मनामध्ये. दुसरं वाक्य लिहिलं होतं. तुम्ही पण हे 2 वाक्य लिहून घ्या. तर वही आणली नाही, तुम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेला मी धवल पागल प्रभू, आणली का वही? कल्याण नाही होणार, उशीर लागेल. तर वही पेन आता हृदयात लिहून घ्या. चला सर्वांनी मनामध्ये लिहून घ्या 2 वाक्य. कल्याण व्हायचं असेल तर हे 2 वाक्य. हे ऐकल्यानंतर तो अलर्क नावाचा राजकुमार बाहेर आला. म्हटला
मी आता दादा तुझ्याबरोबर जंगलात यायला तयार आहे म्हणे. 2 वाक्य ऐकल्यानंतर त्याच्या मनावर परिणाम झाला आणि तो अलर्क सुद्धा जंगलामध्ये निघून गेला. आणि अशा प्रकारे त्या मातेनं, मदालसा नावाच्या स्त्रीनं जो संकल्प केला होता, मला जेवढी मुलं होतील ते प्रत्येक मुलाला मी भक्त बनवेन आणि या संसारातनं मुक्त करेन. तिच्या 4ही मुलं भक्त बनले नाहीत, साध्या सुधे भक्त बनले नाहीत, ब्रह्मज्ञानी बनले, संत बनले आणि याच जन्मामध्ये त्यांनी भजन करून ते मुक्त झाले संसारातनं. संकल्प पूर्ण केला त्या आईनं. या गोष्टीवरनं भरपूर काही शिकायला मिळतंय, पण वेळ संपलेली आहे त्यामुळे मला आटपतं घ्यावं लागणार आहे. तर 2-3 मुद्दे सांगतो आणि थांबतो. काय शिकायचं? पहिल्यांदा, एक तर आई वडील असाल तर तुम्ही त्या मुलांना त्या मोहामध्ये पाडायचं, त्या मोहातनं बाहेर काढायचं हे तुम्ही आधी अभ्यास केला पाहिजे. पहिली गोष्ट, आपल्यालाच अभ्यास नसतोय त्यामुळे आपल्याला वाटतंय की पप्पा कहते हे बड़ा नाम करेगा, बेटा कलेक्टर बनेगा. परत तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटतोय की तेव्हा माझं प्रवचन आठवलं तुम्हाला, पण वेळ गेलेली असणार. मुलांना भक्त बनवण्याचा प्रयत्न करा. ती मदालसा सावली सुद्धा, नवऱ्याची सावली पडू दिली नाही तिनं. आपण आपली मुलं कुठं कुठं टाकतोय, आपल्या मुलांना कुणाबरोबर ठेवतोय आणि परत बोंबलत बसतोय, पोरगंच असं निघलं. तू काय केलं होतं पोरासाठी? त्याला खाण्याचं काय बघितलं, त्याला राहण्याचं काय बघितलं, तो कुठं कुणाशी बोलतो, काय करतो, कुठला मोबाईल घेऊन दिला होता मुलाला? येते का लक्षात तुमच्या? तर आपलं कर्तव्य आहे की परम कर्तव्य आहे की त्या मुलांना तुम्ही त्या मोहातनं बाहेर काढायला पाहिजे. आजकाल तर आपल्याला असं वाटतं की हा एक फार मोठा भ्रम उत्पन्न झालेला आहे समाजामध्ये की त्याच्यामध्ये आमचं कल्याण आहे असं वाटतंय. मला सांगा, आपण जरी शिकून काय सुखी झालो? मला खरं सांगा बरं. तुम्ही शिकलेच की गरिबीतनं शिक्षण घेतलं, काय किती सुखी झालं सांगा बरं? तुम्ही अजून वाढतायच की. आणि आपल्याला वाटतं की आमची मुलं सुद्धा हेच करावं आणि मग हेच करावं. पण असं आई वडिलांना कधी वाटत नाही की माझा मुलगा भक्त बनावा, माझा मुलगा मोठा भक्त बनावा. प्रभुपादांच्या वडिलांना वाटायचं की माझा मुलगा राधाराणीचा भक्त बनावा, आणि झालंही तसं, जगद्गुरु झाले ते. पण आई वडिलांना हे वाटलं पाहिजे कुठेतरी की बाबा माझा मुलगा भक्त बनलाच पाहिजे, असा चंग मनाशी वाटलाय का कुठल्या आई वडिलांनी? माझा मुलगा कलेक्टर झालाच पाहिजे, मग तुझी तयारी पहिलीपासून, त्याला अकॅडमी लावा, त्याला गुरुकुला टाका, त्याला हे करा ते करा. किती कष्ट घेतले, फी भरा, लाखांनी फी भरा त्याच्या. माझ्या मुलाला हे झालं पाहिजे, मग त्याला तिकडे स्पोर्टचे मार्क मिळाले पाहिजे, त्याला स्पोर्ट पण आलं पाहिजे, त्याला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. किती संघ बांधलाय मनाशी. पण ओव्हरऑल हे सगळं काय आहे? एक भ्रमाचा भोपळा आहे, भोपळा मोठा. काय करणार आहे? अहो, त्याच्या नशिबात आहे तो होणारच आहे. तुम्ही त्याच्या नशिबावर जाऊ नका. तुमचं एक कर्तव्य आहे आई वडील आहात तर तुमचं कर्तव्य त्याला भक्त बनवायचा प्रयत्न करा. तो कलेक्टर व्हायचा होईल नाही तिकडे गाडवर राखेल, तुम्हाला काय करायचं? तुमचं कर्तव्य तुम्ही करा ना. आई वडिलांचं एकच कर्तव्य आहे की तुम्ही त्या मुलाला भक्त नाही बनत. बऱ्याच वेळेला मी सांगतो, पण हे छोटी छोटी वाक्य असतात. एक माळ केल्याशिवाय त्या लहान मुलाला सकाळी जेवायला देऊ नका. आई हसते, त्या पोराकडे बघते, काय त्यांना फरक पडत नाही मी बोलल्यानंतर. तुम्ही असं कधी केलंय का? केलंय कुठल्या आईने की 2 माळा केल्या नाही तर मुलाला जेवायला देत नाही? कधीच जेवायलाच देणार नाही. तुला मर, पण तुला 2 माळा केल्याच पाहिजे बसून. नाही करू शकत आहे, तेवढी हिंमत आमच्यामध्ये नाही आई बापाकडे आमच्या. मग पोराला काय पाहिजे सगळं, शाळेचं एखादं पुस्तक पेन कमी पडलं की लगेच बाप पळून रात्री 12ला जाऊन आणाल तिथनं. कारण आमच्या मनामध्येच हा विचार बसलेला आहे की मुलं काहीतरी शाळा शिकली म्हणजे कल्याण होईल त्या मुलांचं, हे डोक्यात फिक्स बसलेलं आहे. कुठल्या आई बापाचं स्टेटस मी बघितलं नाही. आज माझ्या मुलाने 16 माळा केल्या स्टेटस कुणीच टाकलं नाही. काल निकाल लागला 10वीचा, सगळ्यांचं स्टेटस होतं 10वीचं, एवढे मार्क मिळवले, एवढे मार्क मिळवले. पण माझ्या मुलाने आज पहिल्यांदा गंध लावला, माझ्या मुलाने आज तुळशीची माळ धारण केली, कुठल्या बापाने स्टेटस टाकत नाही कोणी. त्याची किंमत नाही वाटत आहे आपल्याला.
की माझ्या मुलाने चांगलं वागायला लागला म्हणून, माझ्या मुलगाने आज नामस्मरण करायला सुरू केलं, माझ्या मुलाने आज गीतेचा श्लोक पाठ केला, म्हण रे बाळा चाल, आणि त्याचा व्हिडिओ करून स्टेटसला टाकत नाही कोणी. पण बोर्डात पहिला आला, कुठं काय आला, लगेच आपण टाकतो स्टेटसला. कारण आमच्या मनामध्ये हे झाले की भौतिक शिक्षण म्हणजेच आमच्या मुलाचं कल्याण करणार आहे. अरे अनेक लोक शिकले ना, किती लोक शिकले, काय झालं, कल्याण झालं, मोठे मोठे सायंटिस्ट झाले, नास्तिक बनले. इथं दिले प्रभुपादाने सगळं, ते नास्तिक बनलेत काय काय मोठे मोठे सायंटिस्ट लोक, वैज्ञानिक झाले. काय उपयोग आहे? जीवनाचं कल्याण, सुख, आनंद कशात आहे? भगवंताचं कीर्तन करण्यामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. भगवंताचं कीर्तन करण्यामध्येच आनंद आहे. पण आपण कुठंतरी चुकतोय याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे की माझ्या मुलांना मी काय देतोय. एकतर गुरुर्न साक्षात् स्वजनो न साक्षात् पिता न साक्षात् जननी न साक्षात्. भागवतम तर स्पष्ट बोलतंय, तुम्हाला बाप व्हायचंय, तुम्हाला आई व्हायचंय, तर तुम्हाला माहित पाहिजे काय करायचंय. त्या मुलाच्या उद्धाराची जबाबदारी तुमच्यावरती आहे. मुलांना आम्ही आता तिथं उन्हाळी वर्ग ठेवलेले आहेत, 8-10 दिवसच ठेवलेले आहे, आणि हजारो लोक आहेत तिकडे. पण मुलं किती येतात? 8 किंवा 10 मुलं येतात फक्त. कुठल्या आई वडिलांना वाटत नाही की माझा मुलगा जावा, कारण माझं काम सोडून मला मुलाला इथं सोडायला यायचं, न्यायचं. आणि हेच जर इथं एखादं उन्हाळी शाळेनं ठेवला असता कॅम्प, तर जर शाळेने जर हा कॅम्प ठेवला असता इथं मुलांसाठी, तर तुम्ही आला असता की नाही वेळ काढून? मला खरं सांगा बरं. नाही, एक्स्ट्रा तास होणार आहेत, 9वीचे 10वीला मुलगा जाणार आहे, तुम्ही तुमच्या मुलांना आणून सोडलं असतं की नाही? मग आज इथं फुकटमध्ये तुम्हाला सत्संगामध्ये इथं ठेवलेलं आहे, त्यांच्याकडनं श्लोक पाठ करून घेतो त्या मुलांकडनं, त्यांना काही चांगलं शिकवतोय, पण कोणीच सोडायला तयार नाही मुलांना. का तर वेळ नाही बापाला. समजतंय का? थोडं कटू आहे माझं वाक्य, पण सत्य आहे. मग आम्ही काय केलं मुलांसाठी, हा पहिला प्रश्न आहे. मुलगा आमचा मोठा कलेक्टर व्हावा म्हणून आम्ही इतका प्रयत्न करतोय, पण तो भक्त व्हावा म्हणून काय प्रयत्न केलाय का आम्ही? ते सजासजी नॉर्मल आहे ते. ते झालं तर झालं आपलं, सजासजी वेळ असला तर सोडू, नसेल तर राहील. पण आवर्जून एवढे 10 दिवस आहेत बाबा, त्याला सुट्टी भेटली आता मेची, आपण काय करू, त्या मुलाला थोडंसं संस्कृत शिकायला मिळेल, त्याला काहीतरी वाजवायला शिकायला मिळेल, आरती शिकेल, काहीतरी हनुमान चालीसा पाठ करेल, असं किती आई वडिलांना वाटतंय? नाही वाटत आहे. कारण आपल्या बुद्धीत संसार घुसलाय आधीच, आपली कामं ह्यातनं आपण उलगड होईना झालंय. करताय कुणासाठी, हाही मोठा प्रश्न आहे. म्हणून थोडं कडक आहे, नेहमीच कडक असते माझं. मला गोड सॉफ्ट बोलताच येत नाही पहिली गोष्ट. कारण ती मदाल असा हे ऐकल्यानंतर खरंच इतकं प्रेरणा मिळते कथा ऐकल्यानंतर. तिन्ही मुलांना तिनं मनाशी संगच बांधला होता, आणि प्रभुपादांच्या वडिलांनी सुद्धा असंच ठरवलं होतं. आणि ठरवल्यानंतर होतंय, भौतिक जीवनात होतंय, अध्यात्मात तर 100% होतंय. तुम्ही म्हणा तर नुसतं. आणि हे सगळं आई वडिलांवर आहे. भागवतम म्हणताय मुलांचा उद्धार करण्याची जबाबदारी तुम्ही घेणार असाल तर लग्न करा. मुलांचा उद्धार करण्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. त्या मुलाला भक्त बनवलाच पाहिजे. परत वरडायचं नाही आमचं पोरग असं निघलं तसं निघलं. आई वडिलांची जबाबदारी आहे. त्या मोहामध्ये त्याला पाडायचंच नाही, इतकी तयारी आई वडिलांनी ठेवायला पाहिजे मुलांची. कुणाच्याही हाती मुलं सोपवू नका. कुठं तर बाहेर हॉस्टेलला टाकताय, कुठं टाकताय, मग तुम्ही मुलांना काय करताय? संस्कार द्या, स्वतः संस्कार द्या त्या मुलांना. त्याचं नशीब ती नंतरचा विषय. आणि सगळ्यात महत्वाचं त्याला आध्यात्मिक संस्कार द्या. बाकी त्याच्या नशिबाने त्याला होणार आहे. कळलं तर बघा, काय जास्त काही बोलणार नाही. पण ही जी मोह, त्या मोहातनंच दुःख आणि शोक निर्माण होतो, लक्षात ठेवा. म्हणून हा मोह कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे आणि एकच मार्ग आहे. भगवंताचं भजन करा जोरदार. गीता भागवताचा अध्याय करा. रोज भागवताचं एक पान वाचा. जीवनामध्ये कधीच मोह उत्पन्न होणार नाही. नियमाने वाचा. नित्यम भागवत सेवया. भागवतम असं आहे की ते बरोबर त्याच्यावर बोट ठेवतंय. ते रोज एक पान वाचा वेळ काढून भागवताचं. ते बरोबर तुम्हाला तिथे नेऊन ठेवतंय. अजिबात आसक्त होत नाही संसारामध्ये माणूस. ते मोहच उत्पन्न होत नाही. त्याला कळते रियालिटी काय आहे, सत्य काय आहे. रोज एकदाच वाचायचं, एक 10 मिनिटं भागवत ग्रंथ वाचायचं. एकच पान वाचा रोज. लगेच ते लेवलला आणून ठेवते.
काय नेमकं जीवनाचं ध्येय. आणि म्हणून या श्लोकामध्ये मंत्र 7 ईशोपनिषद याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मोह आणि शोक जर नष्ट करायचा असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, भगवंताला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक काम करा. त्या भगवंताला माना, जाणा, समजून घ्या, त्याचं भजन करा. आणि मग अशा पद्धतीने तुमचा परिवार, तुमचा समाज निर्माण होईल. बरोबर आहे का? तर तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत, पती पत्नी मुलं जे कोणी आहेत, त्यांना बरोबर सगळ्यांना घेऊन सत्संगामध्ये या. काय होईल, सगळे जर भक्त बनले, एका ट्रॅकवरती आले, सगळ्यांचे विचार एकत्र येतील आणि मग ऑटोमॅटिक तो सगळे ह्या मार्गाला लागले की मग परत समस्या काहीच निर्माण होत नाही मंडळी. म्हणून पहिले परिवार, नंतर बोला समाज, आणि नंतर देश. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने प्रत्येकाची जबाबदारी आहे आपली की आपण भगवंताचा भक्ती मार्ग अतिशय जाणीवपूर्वक करायला पाहिजे. वेळ मिळेल तसं नाही, नीट लक्षात घ्या. जाणीवपूर्वक नामस्मरण करा, जाणीवपूर्वक सत्संग करा, जाणीवपूर्वक वेळ भगवंतासाठी काढून ठेवा. बघा, जीवनामध्ये सुख येणार, कधीही दुःख येऊ शकत नाही आणि मोहमाया त्याला स्पर्श करू शकत नाही. जर तुम्हाला त्या मोहमायातनं बाहेर पडायचं असेल, नियमितपणे भक्तांचा संग करा, 100% तुम्हाला आनंद येणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. श्रील प्रभुपाद की जय.